जय शिवराय बांधवांनो, ग्रामीण भागातील घरकुल धारकांसाठी महत्त्वाचा असा एक शासन निर्णय घेतलेला आहे आणि या शासन निर्णयाअंतर्गत बऱ्याच घरकुल धारकांचे पैसे राखडलेले, कोणाचा पहिला हप्ता राहिलाय, कोणाचा दुसरा राहिलाय, कोणी म्हणतं मग फुटू काढून नेलाय, अजून मला आले नाहीत आणि त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा एक शासन निर्णय आज राज्य सरकारनं काढलेला आहे। आता या शासन निर्णयाच्या माध्यमातून केंद्र सरकारची जी काही रक्कम आहे ती राज्य सरकारची समरूप रक्कम आहे असे मिळून जवळपास 1200 कोटी रुपये या शासन निर्णयाअंतर्गत या घरकुल धारकांसाठी वितरित करण्यात येणार आहेत। तो सगळा शासन निर्णय आपल्याला सविस्तर समजून घ्यायचा आहे। हे नेमके पैसे कोणत्या घरकुल धारकांना भेटणार आहेत, कारण हे सगळं आपल्याला पाहिल्याशिवाय हे कळणार नाही हे आपल्याला भेटणार आहेत का नाही। कारण केंद्र सरकारनं काय ठरवलेलं आहे, प्रत्येक माणसाला घर घेतलं पाहिजे, घरा वाचून कोणी राहिला नाही पाहिजे, म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याचं घर असलं पाहिजे। कारण बरेचसे लोक हे बेघर असतात, त्यांना घर नसतं, राहायचा प्रश्न असतो आणि त्यामुळं केंद्र सरकारनं सर्वांसाठी घरे हे धोरण राबून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही योजना राबविण्यात येत आहे। आणि या योजनेअंतर्गत ज्या घरकुल धारकांचे घर आता काही टप्प्यावर आहेत त्या घरकुल धारकांना या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे काही 1200 कोटी रुपयापर्यंतची रक्कम आहे ती वितरित करण्यात येणार आहे। त्यामुळे हा सर्वात मोठा आणि चांगला दिलासा आहे, कारण त्यांची घरं लवकरात लवकर हे पैसे मिळाल्याच्या नंतर पूर्ण होतील, काही बांधवांची पूर्ण झालेली असतील आणि त्यांना हा निधी वितरित केला जाणार आहे। सविस्तर माहिती आपण शासन निर्णयात बघू, पण तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण आपण ग्रामीण भागातले आपले शेतकरी असो, नागरिक असो, यांच्यासाठी ज्या काही योजना शासन राबवत असतं त्याबद्दलची माहिती आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। त्यामुळे तुम्हाला यापुढील माहिती पुन्हा जर अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा आणि त्याच्या बाजूचं जॉईन बटन आहे ना ते सुद्धा दाबायला विसरू नका। तर तुम्हाला सविस्तर शासन निर्णय आता वाचून दाखवतो। तर बघा मित्रांनो, हा शासन निर्णय 28 फेब्रुवारी 2026 चा सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही राबवली जाते आणि या अंतर्गत हा शासन निर्णय थोडक्यात बघायचा आहे, पण संपूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटका अंतर्गत केंद्र शासनाने सन 2025-26 या वर्षासाठी वितरित केलेल्या एकूण रुपये 1376 कोटी 56,42,964 निधीपैकी रुपये 696 कोटी 71,80,000, कार्यक्रम निधी 666 कोटी 73,80,000 अधिक प्रशासकीय निधी 29 कोटी 98 लाख व राज्य समरूप हिस्सा 464 कोटी 47,86,668 आणि कार्यक्रम निधी 444 कोटी 49,20,000 अधिक प्रशासकीय निधी 19 कोटी 98,66,668 असे एकूण 1161 कोटी 19,66,668 एवढा निधी खर्च करण्यास व अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर योजनेअंतर्गत 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 1161 कोटी 19,66,668 रुपये इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे म्हणजे BDS संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांच्याकडे खालील लेखाशीर्ष अंतर्गत वितरित करण्यात येत आहे। आता असा मिळून एकंदरीत 1161 कोटी 19,66,668 रुपये हे वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली आहे आणि या शासन निर्णयाद्वारे वितरित होणारा निधी उपरोक्त लेखाशीर्षासाठी सन 2025-26 करिता अर्थसंकल्पित करण्यात आलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा असं सुद्धा यामध्ये दिलेलं आहे। आता मित्रांनो, तुमचं घर म्हणजे तुमचं घरकुल कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, कोणत्या स्टेजमध्ये आहे हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि या अगोदरचे किती हप्ते आलेले आहेत आणि तुमचे उर्वरित किती हप्ते राहिलेत
याबद्दल सुद्धा नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा शासन निर्णय सविस्तर वाचण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. धन्यवाद.